समटाइम्स नंतर असं व्हायला लागलं की त्याचे हार्टबीट्स जास्त फास्ट व्हायचे. इवन तो झोपलेला जरी असेल, त्याच्या बाजूला कोण झोपलं असेल किंवा त्याला ऐकू येईल एवढे फास्ट व्हायचे. मग त्या ह्याच्यामध्ये आम्हाला समजलं की त्याचे दोन्ही बॉल डॅमेज आहेत. स्वामींना मी एक म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्यासमोर कधी बोलणार नाही, हे माझ्या वाट्याला का, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलीचा संसार तुम्हाला टिकवायचा आहे, तुम्हीच आमचं लग्न लावून दिलंय, ह्याच्या पुढेही मला त्याच्याशिवाय मी त्याशिवाय जगू शकत नाही, मग तुम्ही काळजी घ्या. मी रडतच नाही पहिली गोष्ट, त्यावेळेस रडलो होतो पहिल्यांदा. म्हणजे इवन आमची कधी भांडण झालंय, कधी काय झालंय, कधीच रडलेला नाहीये श्री. आणि फर्स्ट टाइम मी सुद्धा त्याला रडताना बघितलंय की मी ते करत होते तेव्हा. आजपर्यंत स्वामींनी मला कधीच कुठे कमी पडू दिलं नाही आणि ह्या बाबतीत पण मला त्यांनी एक बायको म्हणून हरू नाही दिलं. तेव्हा तर पहिल्यांदा माझं ते ऑपरेशन ताजंच होतं. जेव्हा हिने सुरुवात केली दंडवत घालायला, चिखल वगैरे तर सर्व होता, पण त्या गोष्टीची पर्वाच केली नव्हती, कारण आम्हाला नवस पूर्ण करायचं होता. पण जेव्हा मला कळालं तेव्हा मी एक विचार केला की हिची धडपड बघून, की जर का मी सिंगल असतो आणि ही गोष्ट मला कळाली असती तर मी ऑपरेशन वगैरे करत नसतो बसलो, जेवढी माझी लाईफ आहे तेवढीच जगलो असतो. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या AWM म्हणजे आकाशित मास्टर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा खास होणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा स्वामींचा अनुभव याच्याशी निगडीत असणार आहे. मंडळी, याच्या आधी आपल्या चॅनलवरती स्वामींचे अनुभव आले होते आणि त्यालाही तुम्ही फार भरभरून प्रेम दिलेलं आहे. म्हणूनच तुमच्यासाठी एक खास असा अनुभव घेऊन आलेलो आहे जो युवा पिढीसाठी भरपूर काही शिकवणार आहे. मंडळी, प्रतीक्षाताई आणि श्रीदादा यांचा काही दिवसापूर्वी विवाह झाला होता आणि त्यांचा विवाह झाल्यानंतरच अगदी काही महिन्याच्या काळामध्येच त्यांचे पतिदेव म्हणजे श्री यांची ओपन हार्ट सर्जरी झाली. मग ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर एज्युकेटेड असणाऱ्या प्रतीक्षाताईंनी जे काही त्यांच्यासाठी केलं आहे आणि प्रतीक्षाताईंची जी स्वामींवरती श्रद्धा आहे त्या श्रद्धेनं जे त्यांना बळ दिलेलं आहे, म्हणजे स्वामींनी ज्या काही लीला त्या काळामध्ये केलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे श्रीदादाला बरं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी फार भारावून टाकणाऱ्या आणि एक फार इमोशनल स्टोरी म्हणजे आजचा व्हिडिओ आहे. सो आता मी फार काही बोलणार नाही, डायरेक्ट आपण व्हिडिओला जे आहे ती सुरुवात करूया. ताई आणि दादा, स्वागत आहे तुमच्या दोघांचं. कसे आहात? नमस्कार. नमस्कार. मस्त. मी आता बऱ्यापैकी रिकवर झालोय, पहिल्यापेक्षा तरी, म्हणजे ऑलमोस्ट म्हणायला हरकत नाहीये. ताई, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की काय असतं की आपल्या जीवनात ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांमध्ये एक स्वामी भक्त आपल्या स्वामींची लीला काय आहे याच्यामधून स्वामींनी मला बाहेर कसं काढलं, म्हणजे आपलं पूर्ण क्रेडिट हे स्वामींना देत असतो. मला पहिलं तर हे विचारायचं आहे की तुमचा स्वामींवरती किंवा अध्यात्मावरती विश्वास आहे का? आता स्वामी माझ्यासाठी सर्वस्व आहेत माझं, आणि बोलतात ना पूर्ण श्वास आहेत. आणि विश्वास म्हणायला गेलं तर बोलतात ना असं कोण नसेल त्यांच्यावर विश्वास नाहीये, सगळ्यांचाच विश्वास आहे आणि माझा तर खूप आहे. अगदी माझं एवढंच मत आहे की माझ्या शेवटच्या श्वासाला पण त्यांचं नाव असलं पाहिजे. आणि 2016ला माझे जेव्हा वडील गेले त्यानंतर बोलतात ना माझ्या वडिलांचा रोल की आयुष्यामध्ये तो स्वामीने निभावला आणि सगळ्या गोष्टी अगदी हात धरला आजपर्यंत टिल डेथ द चूड स्वामीने कधी माझा हात सोडलेला नाहीये. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक मुलगी ज्यांच्या वडिलांना जसं सांगते तसंच माझं त्यांचं आणि माझं नातं आहे. बरं, नेमकं तुम्हा दोघांच्या लग्नाला किती वर्ष झालेलं आहे? सगळा काळ किती वेळेचा आहे हा? 1.5 वर्ष झाले. म्हणजे सर्जरीच्या तेव्हा वर्ष नव्हतं झालेलं. अगदीच काहीतरी 10 महिने झाले असतील तेव्हा जेव्हा कळलं आम्हाला की श्रीला सर्जरी करावी लागणार आहे हार्टची. मग लग्नाच्या कमी एवढ्या काळामध्ये हे सगळं तुमच्यासोबत घडलंय, दादांची ओपन हार्ट सर्जरी काही, आणि कमी काळामध्ये म्हणजे काही महिन्यानंतरच ह्या सगळं जे आहे ते प्रकार जो आहे तो तुमच्या आयुष्यात घडलाय, त्याच्यामुळे कधी नाराजगी नाही का वाटली बरं? किंवा आपण तेवढी स्वामींची भक्ती करतो, स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये एवढा मोठा एक डाऊनफॉल दाखवला कसा, याचं कधी वाईट वाटलं नाही का पर्सनली? दुःख नाही, मला भीती पण वाटत होती खूप. आणि सगळ्या गोष्टी असं होतं की अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. स्वामींना मी एक म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्यासमोर कधी बोलणार नाही, हे माझ्या वाट्याला का, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलीचा संसार तुम्हाला टिकवायचा आहे, तुम्हीच आमचं लग्न लावून दिलंय, ह्याच्या पुढेही मला त्याच्याशिवाय मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मग तुम्ही काळजी घ्या. इथून पुढची प्रोसेस जी काही आहे ती मी एवढंच म्हणते, आलं ठीक आहे, हे कळालं माझ्या वाट्याला, पण ॲटलिस्ट स्वामींनी मला खूप घाई नाही करू दिली. मला ॲटलिस्ट विचार करायला वेळ दिला की कुठलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे, किती खर्च येणार आहे, मग ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी हा वेळ दिला. त्यामुळे मी कधीच ती कंप्लेंट केली नाही स्वामींना की का माझ्या वाट्याला का म्हणून.
बरं, ही जी सगळी एकंदरीत घटना आहे का, या घटनेची नेमकं सुरुवात कशी झाली बरं? म्हणजे तुम्हाला रिअलाईज कधी झालं की बाबा दादांच्या जे आहे ते हार्टमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, आणि जे आहे ते ह्या सगळ्या प्रोसेसची नेमकं सुरुवात झाली कशी तुमच्या आयुष्यामध्ये? ॲक्च्युली जेव्हा श्रीला आम्ही स्टेशनला जायचो, आणि मुंबईचं लाईफ कसं आहे, थोडं गडबडीचंच आहे. ट्रेन पण एखादी मिस झाली तरी खूप प्रॉब्लेम होतो. आज अनुभवलंच ते मी. तर माझी एक ट्रेनचं टायमिंग आहे, त्याच्या एका ट्रेनचं टायमिंग आहे. मग मला आधी ट्रेन मला पकडावी लागते. मग स्वामी फास्ट जरी, तर त्याला जमायचं नाही ते तेवढं फास्ट चालायला, दम लागायचा किंवा काही. आणि इवन स्टेअरकेस चढताना पण त्याला दम लागायचा. पण समटाईम्स नंतर असं व्हायला लागलं की त्याचे हार्टबीट्स जास्त फास्ट व्हायचे. इवन तो झोपलेला जरी असेल, त्याच्या बाजूला कोण झोपलं असेल किंवा त्याला ऐकू येईल एवढे फास्ट व्हायचे. आणि मग हे जरा जास्त वाढलं होतं. मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं की एका कार्डिओलॉजिस्टला आपण ॲटलिस्ट 2D इको किंवा काही बेसिक टेस्ट असतात त्या चेक करून घेऊया, का होतं आहे असं पंपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग ह्याच्यामध्ये आम्हाला समजलं की त्याचे दोन्ही वॉल डॅमेज आहेत. बरं, आणि मग त्या काळामध्ये ती ऑपरेशनची ती सगळी प्रोसेस कशी होती पुन्हा? तोपर्यंत पण मी ठीक होते, सांगितलं, कारण की डॉक्टर बोलले की 6 महिन्याचा कालावधी आहे, तुम्ही 6 महिन्यामध्ये करू शकता. आम्ही मग बजेट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील, कारण की एवढं मोठं ऑपरेशन करायचं आहे आणि बजेटपेक्षा पैसा कुठूनही गोळा करू, पण डॉक्टर चांगले मिळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही फिरत होतो, नवी मुंबईतले काही हॉस्पिटल्स बघितले, मुंबईतले काही बघितले, सगळे कोटेशन काढत होतो की कसं आहे काय आहे. काही डॉक्टर्सनी खूप घाबरवलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली अगदीच काही. आणि मग थोडे निगेटिव्ह थॉट्स तिकडे मला यायला सुरुवात झाली होती, की बोलतात ना, मी कुठेतरी स्टेबल होते तरी स्ट्रॉंग होते. आणि त्या डॉक्टरने ज्या पद्धतीने मला त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या की ऑन द स्पॉट काही होईल, ऑपरेशन सर्जरी चालू असताना समटाईम्स असं असतं की ऑर्गन्स ओपन असतात, ते फेल्ड होतात और व्हॉट एव्हर इट इज, मग तिथून रिकवर होणं नाही आहे, मग तुम्ही सर्जरी करू नका, जेवढं लाईफ आहे तेवढं जगा, किंवा जे काही असेल ह्या सगळ्या. आणि मला ते ऐकणं माझ्यासाठी खूप असं कठीण होतं त्यावेळेस, की की असं कसं बोलतायत ते. शेवटी कसं, जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं माइंड प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट होतं त्या सगळ्या गोष्टी इमॅजिन करायला. हां, आणि नंतर आम्ही एशियन हार्ट, माझे सर आहेत, त्यांनी सांगितलं होतं एशियन हार्टबद्दल की तू तिकडे जा, तिकडे चांगले डॉक्टर आहेत, डोळे झाकून तू जाऊ शकते. सो आम्ही अपॉइंटमेंट घेतली ऑनलाईन त्यांची आणि तिथे गेलो. ते डॉक्टरांनी लिटरली, खरंच डॉक्टर्सचे स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट करतात काही वेळेस, कारण की त्यांनी फक्त चेक केलं विदाऊट एनी रिपोर्ट, त्यांना कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे नुसतं चेक केल्यानंतर. आणि मग नंतर आम्ही टेस्ट वगैरे, तरी सर्जरी आपल्याला करा, कारण की ही इज व्हेरी यंग, 32 वर्षी असं हार्ट सर्जरी करणं थोडं, मग तरी आपण करू शकतो का, खेचू शकतो का ही सर्जरी, म्हणून त्यांनी मग टेस्ट करायला सांगितल्या. तेव्हा मग आम्हाला समजलं, आणि आम्ही टेस्ट करायच्या आधीच त्यांचं ऑलरेडी जी डिस्कशन होतं ते झालं होतं की त्यांच्या टीमसोबत की असं असं पेशंट आहे, कदाचित लागू शकतं सर्जरी करायला. आणि मग ती प्रोसेस अशी स्टार्ट झाली आमची सगळी सर्जरीची. बरं दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे आता की तुम्हाला कधीपासून हा मेन हार्टचा जो आहे तो त्रास जाणवायला लागला होता? सुरुवात याची कधीपासून झाली होती? जसं हिने सांगितलं की आमच्या घराच्या बाजूला स्टेशन आहे, आणि आजपर्यंत असं नाही झालं की घराच्या बाजूला स्टेशन असून आम्ही निवांत जाऊन कधी ट्रेन पकडली. नेहमी घाई गडबडी होतेच. मग त्या घाई गडबडीत थोडंसं जाणवायला लागलं की मला मी नॉर्मली चाललो तरी मला त्रास होतोय. अच्छा, म्हणजे त्रासाची सुरुवात तुम्हाला तिथून झाली म्हणायचं? हा, म्हणजे थोडंसं जाणवायला लागलं मला आतमधून की मी नॉर्मल चाललो तरी मला त्रास का होतोय. परत एक वेळ अशी झाली की आम्ही कुठेतरी गेलो होतो दोघे, आणि मी एक जिना चढला फक्त. मग तेव्हा माझे हार्टबीट इतके फास्ट झाले की म्हणजे मला बसावं लागलं अक्षरशः खाली. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, चेक केलंच पाहिजे. आणि याआधी मी जेव्हा राईड करायचो किंवा ट्रेक करायचो, तर त्यावेळेला मी जेव्हा ट्रेक करायचो माझ्यासोबत माझे मित्रमंडळी असायचे. सो माझ्यासोबत ते देखील थकायचे आणि मी देखील थकायचो. त्यामुळे तेव्हा या सगळ्या गोष्टी डोक्यात नाही आल्या की यार मला वेगळं काहीतरी होतंय का. तेव्हा म्हणजे कसं व्हायचं की माझ्यासोबत जेवढी लोक असायची, आम्ही नॉर्मली ट्रेक एक पॅच जरी आम्ही कंप्लीट केला की थांबायची लोक, मी थांबायचो. त्यामुळे वेगळं असं मला काय होतंय कधीच जाणवलं नाही. मग हे हळूहळू आत्ता रिसेंटली जाणवायला लागलं. मग त्यामध्ये आम्ही मग चेकअप केला, मग हळूहळू गोष्टी समजल्या. दादा, सुरुवातीला जेव्हा तुम्हाला कळलं की बाबा आपल्याला असं आहे, आणि तुमचं एज आता फार कमी आहेच आहे, 32-30च्या दरम्यान तुम्ही दिसतानाच, तर एवढ्या कमी वेळेमध्येच आपल्याला एवढं मोठं आपल्या आयुष्यात घटना होते आणि आपल्याला एवढी मोठी सर्जरी या वेळेत करावं लागते. ज्या सर्जरी लोकांना 60-50च्या नंतर करावं लागते, ते आपल्याला एवढ्या कमी वेळेमध्ये करावं लागतंय.
तर मग याचं कधी वाईट किंवा एक त्यावेळेस ज्यावेळेस कळालं तुम्हाला की बाबा असं असं आपल्याला झालेलं आहे, त्यावेळेस भावना काय होती मनाची? त्यावेळेस आता प्रॅक्टिकली मी सांगतो की माझ्या मनामध्ये काय चालू होतं. म्हणजे देवाचा धावा वगैरे पहिल्यापासूनच मी त्याकडे नव्हतो, त्यामुळे धाव वगैरे असं काही नाही केला. पण जेव्हा मला कळालं तेव्हा मी एक विचार केला की हिची धडपड बघून, की जर का मी सिंगल असतो आणि ही गोष्ट मला कळाली असती तर मी ऑपरेशन वगैरे करत नसतो बसलो. जेवढी माझी लाईफ आहे तेवढीच जगलो असतो. बरं ताई, मला तुम्हाला विचारायचं की ऑपरेशनचा जो काही तो काळ होता त्यावेळेस तुमच्या वाट्याला जास्त संघर्ष होता, कारण तुम्ही एकट्याच त्यांच्याजवळ होते आणि ICU म्हणल्यावरती तर ते एकच व्यक्ती कोणतरी अलाउड असते. सो तुमचं ते रुटीन कसं असायचं त्या काळामध्ये, ती हार्ट सर्जरी होण्याच्या काळामध्ये किंवा झाल्यानंतर? नंतरचं ऑपरेशन नंतर त्याला उठवणं, त्याला क्लीन करणं पूर्णपणे, मग बाकी ब्रेकफास्ट, टाइम टू टाइम मेडिसिन्स देणं, कारण की सर्जरीनंतर त्याला खूप फीवर यायचा. मग अगदीच लहान बाळाचं कसं आपण लहान मुलांना पेज, भाताची पेज वगैरे देतो, मग त्या पद्धतीत मग पेज देणं तिन्ही टायमिंगला, जेणेकरून त्याचं फीवर कमी व्हावा, ह्या सगळ्या गोष्टी. परत त्याचे पाय खूप वीक झाले होते, मग पाय दाबून देणं, मालिश करणं पायाची, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. झोप यायची नाही, डोळे उघडायच्या तेच विचार, बंद व्हायच्या वेळेस पण तेच विचार की कशा सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण बॅक ऑफ द माइंड माहीत होतं की स्वामी आहेत, निभावून नेतील. पण बोलतात ना, ती सर्जरीची डेट येईपर्यंत ती भीती असते मनामध्ये आपल्या. डॉक्टरांनी 95% सक्सेस चान्सेस दिलेले, पण 5% रिस्क होती त्याच्यामध्ये, आणि मला ती 5% रिस्क पण नव्हती घ्यायची. ती 5% जी रिस्क होती, मी बोलतात ना स्वामींना सांगितलं होतं ती नको आहे मला, तुम्ही सगळं बोलतात अगदीच वेळ लागेल असं सिच्युएशन असते त्यावेळेस आपल्याला, जेव्हा सगळ्या गोष्टी आधी पण कळतात आणि सगळं खतरनाक असतं सगळ्या. आणि बरंच मी बरेच संकट आली जेव्हा सेवा करायचं होतं. मी अक्कलकोटला समाधी मठामध्ये एक गुरुजी आहेत, केदार गुरुजी, त्यांना फोन करून सांगितलं की असं असं झालेलं आहे, मला सुचत नाही आहे काय होणार, काय होत आहे, काय करू, पण ते पण नाही समजत आहे. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं टेन्शन घेऊ नको, सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत. तारक मंत्र तू स्टार्ट कर बोलायला 27 टाइम्स, आणि ह्याची 27 बर्थ डेट आहे, त्यांनाही माहीत नव्हतं पण त्यांनी ती सांगितली होती त्यावेळेस. आणि गुरुलीलामृत ते वाचायला सांगितलेलं. पण असं ना बोलतात ना, जेव्हा आपल्यावर संकट येतं, देव परीक्षा बघतो, ते वाचण्यासाठी पण बऱ्याच संकट आली मला. म्हणजे 7 दिवसाचं पारायण होतं आणि 21 दिवसाचं करू शकता तुम्ही, एक अध्याय रोज असं. पण तेव्हा पण मला खूप संकट आलं की हे वाचू दिलं नाही देवाने. पण जस्ट ॲडमिट व्हायच्या आधी 3 दिवस मग मी ते पॉसिबल करू शकले, जिथे 7 दिवसांचं ते 3 दिवसामध्ये ते पारायण मी कंप्लीट केलं. मग हळूहळू गोष्टी, म्हणजे देव प्रश्न टाकतो पण स्वतःच त्याची उत्तरं देतो, हे त्या सिच्युएशनमध्ये मला समजलं. आणि ह्याच्या आधी पण बरेच एक्सपिरियन्स आलेत, पण हा सर्वात जास्त कठीण प्रसंग होता दोघांच्याही लाईफमधला. थोडा एक पर्सनल प्रश्न विचारतो मी आता, की तुमच्या दोघांचं एज्युकेशन काय झालेलं आहे बरं? पोस्ट ग्रॅज्युएशन. मी 12th नंतर डिप्लोमा केला. हा प्रश्न का विचारला माहिती आहे का मला? कारण पुढला प्रश्न श्रीदादा तुम्हाला विचारायचा आहे की या काळामध्ये लग्न होणं किंवा त्याच्यानंतर काहीतरी कारणास्तव डिवोर्स घेणं हे कल्चर बनत चाललंय का काय, किंवा एक बिझनेस मॉडेल म्हणून समोर यायला लागले काय, असं वाटायला लागलंय. पण त्या काळामध्ये एवढं निभवणारी पत्नी आपल्याला भेटली, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी तेच म्हटलं की जर मी सिंगल असतो तर माझ्यासाठी मी एकट्याने जेवढं नसतं केलं तेवढं हिने माझ्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे हिच्याबद्दल जेवढं बोलावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हिच्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर मला नाही वाटत तिने केलं असतं जेवढं हिने केलं माझ्यासाठी. तरी मी विचारतोय की या सगळ्या काळामध्ये खरंच ताईंचे जे संस्कार असतील किंवा त्यांची जी स्वामीवरली श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धा किंवा स्वामींची कृपा त्यांना एवढ्या सगळ्या याच्यामध्ये लढायला बळ देत होती, हे मान्य झालं की नाही? हो, झालं. अच्छा दादा, मला पुढला प्रश्न आता तुम्हालाच विचारायचा आहे की आम्ही पाहिलं की ताईंनी तुम्ही बरे व्हावेत याच्यासाठी जे आहे ते नवस बोलले होते स्वामींना की मी लोटांगण घालत दर्शनासाठी येईल म्हणून. आणि आम्ही पाहिलं की त्यावेळेसचे ते लोटांगणाचे व्हिडिओ जे आहे ते आम्ही पाहिले, तर अक्षरशः पाऊस चालू आहे, खाली सगळे कपडे भरलेले आणि त्याच्यामध्ये ते लोटांगण घालत मंदिरापर्यंत जात आहे, हे पाहून आम्हाला भरून येत होतं. तुमची काय भावना होती बरं त्यावेळेस तिथं? मी रडतच नाही पहिली गोष्ट, त्यावेळेस रडलो होतो.
पहिल्यांदा म्हणजे इव्हन आमची कधी भांडण झालंय, कधी काय झालंय, कधीच रडलेला नाहीये श्री. आणि फर्स्ट टाइम मी सुद्धा त्याला रडताना बघितलंय की मी ते करत होते तेव्हा. म्हणजे त्याला ते फील झालं की कुठेतरी मनामध्ये. ताई, मला तुम्हाला विचारायचं आहे आता की हा नवस नेमकं स्वामींना तुम्ही बोलला कधी होता? ऑपरेशनच्या आधी बोलला होता की ऑपरेशन झाल्यावरती रिकव्हरीसाठी बोलला होता? तर त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं खरं म्हणायला गेलं तर. मी काय करेन हे सांगितलं नव्हतं स्वामींना. मी एवढंच बोलले होते की माझ्याकडून जे शक्य होईल ते मी सेवा करेन तशी, मग जे काही असेल ते. अच्छा, म्हणजे लोटांगण घालतीन असं बोलणं नव्हतं? हा, तसं बोलले नव्हते. आता देवाला काय हवंय, आता बरेच जणांना वाटलं की स्त्रियांनी लोटांगण घालू नये, पण मला असं वाटतं की कुठेही नाही. आणि मी माझ्या वडिलांसाठी करते कारण की त्यांनी आज माझं सौभाग्य वाचवलेलं आहे. अगदी मी आयुष्यभर जरी मी काही केलं तरी ते कमी पडेल. आणि कुठे बरेच जण असतं की सोनं डोनेट करतात, कुठे काय करतात किंवा काही देतात, हल्ली अन्नदान करतात. ते मी बिलीव्ह करते, जिथे जास्त डोनेशन आपण गरजू व्यक्तींना देऊ ते जास्त. पण ही प्रोसेसच अशी होती ना की जिथे मी कुठेतरी ते थोडंसं सॅक्रिफाईस, एक कृतज्ञता म्हणून मी केलं होतं. आजपर्यंत स्वामींनी मला कधीच कुठे कमी पडू दिलं नाही. आणि ह्या बाबतीत पण मला त्यांनी एक बायको म्हणून हरू नाही दिलं ह्या सिच्युएशनमध्ये. म्हणून ते लोटांगण मी घातलं. एक थँक्यू होतं त्यांच्यासाठी की थँक्यू ह्या परिस्थितीत पण माझ्यासोबत राहिल्याबद्दल. आणि सगळी बोलतात ना संकट इझिली त्यांनी थोडी हळूहळू का होईना पण त्यांनी ती दूर केली. आतापर्यंत 2 नवस पूर्ण झाले, पण अजून अख्खं वहीचं पान भरलेलं आहे नवसाने. ते आता जसं आम्ही रिकवर होतो तसं ते नवस पूर्ण करू. पुढे खूप आहेत. म्हणजे संकट आल्यावर असं होतं ना की तुम्हाला सुचत नाही काही, आणि ते आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आलं तर, आणि तेही जीवाशी असेल तर अजिबातच नाही. बाकी तुम्ही गोष्टी कुठेही काही ऍडजस्ट करू शकता, पण तुमचा जीव हा खूप महत्वाचा आहे, तरच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मग अगदीच स्वामी आहेत, महादेव आहेत. मी संकल्प केला होता ओम नमः शिवायचा, आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या मी फॉलो केल्या, जेणेकरून एक त्याला सुद्धा पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेची होती ह्या प्रोसेसमध्ये. आणि डॉक्टर्सचे स्किल्स आहेतच, पण त्या डॉक्टरना पण ऑपरेशन सर्जरी ती सक्सेसफुल होण्यासाठी जे ब्लेसिंग्सची गरज असते ती देवच देतो कुठेतरी. आणि कारण की स्वतः ज्या डॉक्टर्सकडे आम्ही सर्जरी केले ते स्वतः मोठे विष्णूंचे भक्त आहेत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. ओडिसाचे आहेत ते सगळेजण, आणि जगन्नाथपुरी तिकडे मानतात, त्यामुळे मग प्रश्नच नव्हता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन गेल्या. दादा, मला तुम्हाला विचारायचं आता की ज्या दिवशी ताई अक्कलकोटमध्ये ते लोटांगण घालत जात होत्या त्या दिवशी अक्षरशः पाऊस सुरू होता. एकतर आधीच आपल्या रिकव्हरीसाठी त्यांची एवढी जे आहे ते बेजारी झाली, हाल झाले, आणि त्याच्यानंतर पुन्हा ताई हे सगळं करतायत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी. हे शक्य झालं कसं बरं नेमकं? खरं तर आम्ही नवस पूर्ण करण्यासाठीच गेलो होतो, पण पाऊस बघता असं वाटलं होतं की आमची फेरी फुकट जाते की काय. पण लकीली जेव्हा आम्ही ठरवलेलं एक पर्टिक्युलर टायमिंग आम्ही ठरवलं की या टायमिंग नंतर आपण जायचं देवापुढे आणि तिथून दंडवत करायला सुरुवात करायची, तर त्या आधीपर्यंत खूप जोरदार पाऊस पडत होता आणि नेमका त्यावेळेला पाऊस थांबला. तर जाताना आम्हाला या सगळ्याची काहीच कल्पना नाही की मॅट घेऊन जायचं असतं किंवा काठी घेऊन जायचं असतं. तर तेव्हा हॉटेलवाल्याने आम्हाला हेल्प केली, त्यांनी आम्हाला गोणी दिली. मग गोणी आम्ही मधून फाडून घेऊन गेलो. गोणी होती, गोणीमधून फाडून घेऊन गेलो. जेव्हा वटवृक्ष देवस्थानापासून जेव्हा सुरुवात केली आम्ही, तेव्हा तर पहिल्यांदा माझं ते ऑपरेशन ताजंच होतं. जेव्हा हिने सुरुवात केली दंडवत घालायला, चिखल वगैरे तर सर्व होता, पण त्या गोष्टीची पर्वाच केली नव्हती, कारण आम्हाला नवस पूर्ण करायचा होता. तर जेव्हा हिने पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आम्ही गोणी टाकायचो, त्यावरती ही दंडवत घालायची, एक काठी पुढे आम्ही ठेवायचो आणि तिथून सेम स्टेप रिपीट व्हायची. पण 3 ते 4 वेळा केल्यानंतर मी वाकाव जेव्हा लागायचं तेव्हा इथे खूप लोड यायचा. मग तेव्हा माझ्या भावांनी खूप मला साथ दिली. तिथेच नाही, ओव्हरऑल माझ्या या सगळ्या पिरियडमध्ये माझ्या भावांनी खूप साथ दिली मला. म्हणजे जिथे हॉस्पिटलमध्ये मला भेटूसुद्धा देत नव्हते तेव्हा तिथे ती लोक बसायचे दिवसभर. आणि तसंच पूर्ण 1 किलोमीटरचा जो लोटांगणाचा पट्टा होता त्यामध्ये माझे भाऊ प्रत्येक वेळेला वाकून गोणी उचलून पुढे ठेवायचे, काठी ठेवायचे. हिचं तर आहेच, पण त्यांचं देखील खूप योगदान आहे. हो,
ताई मला परत तुम्हालाच विचारावं असं वाटतंय की तुम्ही एज्युकेटेड आहात आणि एज्युकेटेड पिढी जे आहे ते अध्यात्म मानेलच असं काही नसतं, पण त्या काळामध्ये तुम्ही जे आहे ते एवढं सगळं रिकव्हरीचा काळ उरकून पुन्हा ज्या दिवशी तुम्ही अक्कलकोटमध्ये ते लोटांगणाचा व्हिडिओ पाहतोय आम्ही, तर अक्षरशः पाऊस चालू होता, खाली चिखल, लोकही असतीलच समजा पाहणारे. मग एवढं सगळं बघितल्यानंतर वाटलं नाही की अरे पाऊस वगैरे चालू आहे, आता आपले मालक तर नीट झालेत, ठीक आहे आपण दुसरं काहीतरी करू नवस, कशाला हे लोटांगण एवढं? नाही, देव आपल्याला देताना काही विचार करत नाही, मग आपण देवासाठी करताना कधीच विचार करू नये, माझं असं मत आहे. मग कोणी काही नावं ठेवू देत नाही, फरक पडत त्या गोष्टीचा. त्यांनी आज माझं सौभाग्य वाचवलं, त्यासाठी मी अगदीच काही त्यांनी सांगितलं असतं तरी मी करायला तयार होते. आणि खरं ती स्पिरिच्युअल जर्नी ना खरं मॅजिक सारखी होती. एवढा धो सोलापूरमध्ये पाऊस पडला, अक्कलकोटमध्ये, आणि मला असं वाटलं की आता दिवाळीनंतर, एकतर पावसाचं सीझन आहे, दिवाळीनंतर आपण करूया, नाहीतर मग आज थांबला तर ठीक आहे. मी पावसातही रेडी होते करायला, पण बघूया म्हणलं कसं काय सिच्युएशन आहे. आणि लकीली बोलतात ना, तेव्हा पाऊस नव्हता आणि काही एक्सपिरियन्स नव्हता, फर्स्ट टाइम होतं हे सगळं करणं. केलं, वाटलं नव्हतं की होईल की नाही पूर्ण, कारण की जेव्हा जेजुरीला केलं होतं तेव्हा पण सेम म्हणजे हातपाय दुखत होते, तर इथे करायचे होते आणि इथे खूप मनापासून आणि आनंदी होते मी करताना की हा हे करायचं आहे मला, थँक्यू म्हणून. आता मग आणि केलं सर, जर्नी स्टार्ट झाली ह्यांनी, आणि माझ्या धीराने पण खूप साथ दिली मला ह्या सिच्युएशन, कारण की मी जरी करत असेल ते वाकून उचलायला दुसऱ्यांदा त्याला पण त्याचे एफर्ट्स होते त्या गोष्टीमध्ये, त्यालाही त्रास होता, तर सांगितलं की नको, तरी पण बोले नाही तुम्ही एवढं करताय. मध्ये मध्ये थोडं गुडघ्याला खरचटलेलं होतं, हाताला खरचटलं, मग तिथे थोडं बांधण्यात आलं आणि मग परत स्टार्ट केलं. आणि अशा पद्धतीने ते लोटांगण स्वामींनी पूर्ण करून घेतलं आणि एक खूप छान वाटलं त्यावेळेस. ज्यावेळेस मी तिथे परत समाधी मठापर्यंत पोचले, तेव्हा असं एक बोलतात ना कम्प्लिशन, त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लेकीकडून ती गोष्ट पूर्ण करून घेतली, ह्याचं एक कुठेतरी समाधान होतं मला. आणि त्यांनी तिचं सौभाग्य वाचवलं लेकीचं त्यांच्या, त्यामुळे ते एक वेगळंच बोलतात ना, माझं नशीब चांगलं म्हणून मी स्वामी माझ्या आयुष्यात आहेत आणि त्यांनी मला स्वीकारलंय त्यांचं भक्त म्हणून आणि मुलगी म्हणून. पण तरी ताई तुम्हाला काय वाटतं की किती स्टेप झाले असतील त्या लोटांगणाच्या सगळ्या? की रात्री लोटांगण तसे मी काउंट नाही केले, पण आम्ही 2 वाजता काहीतरी सुरू केलेलं. पण हे सुरू कुठून केलं होतं मग लोटांगण तुम्ही घालायला? वटवृक्ष मंदिरापासून समाधी मठापर्यंत. हा, 800 ते 900 मीटरचा तो पॅच आहे. त्याच्यामध्ये आम्ही काउंट नाही केलं, पण अक्षरशः घामाच्या धारा लागल्या होत्या रात्री. म्हणजे जे थंड वातावरण असतं त्यात देखील घामाच्या धारा लागल्या होत्या. 2 ते 5 पर्यंत, सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत ते झालं होतं कम्प्लीट माझं करून. बरं, तुम्ही म्हणालात मगाशी की दुसराही खंडोबाचा काहीतरी तुम्ही नवस बोलला होता, तो नवस नेमकं काय होता? आता त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. खंडोबा, पालीचा खंडोबा आमचं कुलदैवत आहे, म्हणजे माझं लग्नानंतरचं कुलदैवत आहे. आणि बोलतात ना, कुलदैवताची तुमच्यावर आशीर्वाद असणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि माझी अशी इच्छा होती की सर्जरीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी एक नारळ चढवावा खंडोबाला आणि की सांगावं की बाबा हे सगळं व्यवस्थित होऊ देत, कार्य पार पडू देत, तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू देत, आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा आम्हाला. आणि घरी सांगितलं होतं, पण ते पॉसिबल नाही झालं काही कारणास्तव, तिकडे त्यांना पोहोचवणं नारळ आणि जाऊन देणं. पण मी एक सबस्क्रायबरनी मेसेज केला होता आणि ते जाणार होते पालीच्या खंडोबांना आणि ते गेले. त्यांनी फोटो पाठवला, सर्जरी ज्या दिवशी झाली त्या दिवशी श्रीचा मोबाईल माझ्याकडेच होता, त्यांनी फोटो पाठवला, ताई पोचवलंय मी, नारळ दिलेला आहे, सांगितलंय की सर्जरी व्यवस्थित होऊ दे. देव तुम्हाला जी इच्छा असते ती पूर्ण करून घेतो. कुठेतरी मी हिते होती, पण मला माहित नव्हतं की खरंच ती व्यक्ती जाईल की नाही, किंवा खरंच जाणार आहे का, कुठल्या कारणास्तव कॅन्सल तर नाही ना होते. पण ते झालं पूर्ण. आणि हिते पण सेम की सेवा कसं काही थँक्यू बोलण्याचं एक ग्रॅटिट्यूड बोलतात ना, की ते मी करायचं होतं मला. नाही, पण तोही नवस लोटांगणाचाच होता वाटतं ना, आम्ही ज्याप्रमाणे सोशल मीडियावरती पाहिलं. लोटांगणच होतं. आणि लोटांगण ह्याच्यासाठी की आपण सगळं इझिली देऊ शकतो देवाला. कुठेतरी तुमचे शारीरिक एफर्ट्स खूप गरजेचे असतात. मग तिथे देव तुमचं बघत नाही की तुम्ही काय देताय काय नाही देताय, किती सेवा करताय किंवा तुम्ही किती एफर्ट्स घेतलेत. आणि प्रोसेस तेवढी थोडी डिफिकल्ट होती, मग काहीतरी गोष्ट डिफिकल्टच केली गेली पाहिजे जेणेकरून आपलं ते थँक्यू बोलतात ना खूप पोहोचलं पाहिजे देवापर्यंत. म्हणून मग तेही लोटांगणच घातलेलं होतं. मला आता श्रीदादांना विचारायचं की दादा, आम्ही त्या ऑपरेशनच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जी तिथं तुमच्या बेडपाशी आहेत ते पाहत आहेत, असा एक
फोटो पाहिला होता. ती काय स्टोरी नेमकं, काय तुम्हाला भेटायला आलते की काय, कसं ती स्टोरी काय नेमकं? तो किस्सा असा आहे, माझ्यापेक्षा हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेन. खरं तर मला जितकं आठवतंय तेवढंच सांगतो. मी ICU मध्ये होतो, बहुतेक पहिला दुसरा दिवस होता माझा. मी तेव्हा सगळंच विसरून गेलो होतो की यार हे साल कोणतं हे देखील विसरलो होतो मी तेव्हा. तर तेव्हा मी नुकतेच डोळे उघडले होते आणि मला सगळंच ब्लर दिसत होतं आणि त्यांची प्रतिमा देखील मला ब्लरच दिसते, देवेंद्र फडणवीसांची, की आहे समोर ते डॉक्टर आणि ही उभी होती आणि ब्लर, बस इतकं. मला जास्त काय आठवत नाही आता त्यातलं. ओके. ॲक्च्युली सुनैना ताई आहे जी श्रीचे व्हिडिओज बघायची, तिलाही बहुतेक बाईक रायडिंग खूप आवडतं. तिने मला मेसेज केला होता की काही हेल्प लागली तर सांग. मुख्यमंत्रीची CMRF फंड जी स्कीम आहे आपली, जी आम्ही त्यांच्यासाठी अप्लाय केलं होतं आणि मग ती फास्टमध्ये मिळण्यासाठी किंवा काय जे काही असेल, तर मग तिने खूप हेल्प केली त्या सिच्युएशनमध्ये. आणि एक आमदार पण होते BJPचेच, ते तेव्हा त्यांची बायपास झाली होती. सकाळी त्यांचं सर्जरी झाली आणि दुपारी म्हणजे श्रीची स्टार्ट झाली होती सर्जरी आणि ते त्यांना बघायला आले होते. मग तेव्हा सुनैना ताईने सांगितलं की आलेलं आहे दादा वगैरे, मग तू जा बघायला. आणि टाईट सिक्युरिटी CM आहेत आपले, जाऊ देत नव्हते. आणि ती सिच्युएशन अशी होती की मला वरती ICU मध्ये बोलवत आहेत. ICU मध्ये एकतर आपण 3 वेळेस भेटायला जाऊ शकतो किंवा काही जर एकदम क्रिटिकल काही असेल तर बोलवलं जातं. मला समजे नाहीत, एक तर जाऊ पण देत नाहीत, पटकन बोलवलंय पण बोलतायत, काही समजेना. आणि मग मला रडायलाच यायला लागलं त्या सिच्युएशनमध्ये मी की हे काय करू. मग शेवटी जे ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर होते हॉस्पिटलचे, मग त्यांनी मग सांगितलं की नाही तिला सोडा म्हणून. मग तेव्हा रमाकांत पांडा सरांसोबत होते, देवेंद्र सरांसोबत. आणि मग श्रीला विचारलं कशी आहे तब्येत आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि सुनैना ताईचे पण थँक्स, ह्या प्रोसेसमध्ये ती खूप पॉझिटिव्ह बोलतात ना. आणि इव्हन आपले सबस्क्रायबर्स, मी ज्यावेळेस बोलली तुम्हाला की मला नेगेटिव्ह थॉट्स सुरू झाले होते एका सिच्युएशन नंतर, श्रीला बरेच जण मेसेज करून विचारायचे व्हिडिओज का येत नाहीत, का नाही येते, कारण की त्याला त्रास होत होता म्हणून आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो फिरायला किंवा काही करायला. आणि व्हिडिओ बोला की आपण टाकूया, कारण की सर्जरीचं माहीत नाही पुढे कसं काय आहे, म्हणून तो टाकला. आणि त्याच्यानंतर जे आपले फॅमिली आहे, जे सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायला सांगितले. आणि प्रत्येक कमेंटमध्ये स्वामींचं नाव होतं की स्वामी आहेत, सगळं व्यवस्थित होईल, स्वामी आहेत. आणि अगदीच खूप लोकांनी त्यासाठी प्रे केलं आणि बऱ्याच लोकांनी, मी एकटीनेच नाही, पूर्ण या आपल्या फॅमिलीचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. सुनैना ताईने पण पूर्ण दिवस बोलतात ना, तिची सर्जरी होईपर्यंत आणि पूर्ण तो शुद्धीवर येईपर्यंत दिवा ठेवला होता तेवत की ह्याचं सर्जरी सक्सेसफुल व्हावी. बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर्सनी कुठे स्वामींच्या मठामध्ये जाऊन, बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रे केलं होतं. बरेच जण बोलतात, सगळ्यांचेच आशीर्वाद पण त्यावेळेस खूप लाभले. त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा इझी आणि सगळ्या व्यवस्थित झाल्या. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रतीक्षा श्रीकांत शिंदे सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. ह्या सिच्युएशनमध्ये आम्हाला एकटं पडू दिलं नाही आणि आमच्यासोबत ठामपणे उभे राहिले त्याच्यासोबत. आणि पॉझिटिव्ह नेहमी आम्हाला पुशअप केलं की नाही सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्ही काळजी करू नका, कारण की हे 2 शब्द पण खूप महत्त्वाचे असतात ह्या सिच्युएशनला. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमची. तर आकाश, आता हिने जे काय सांगितलं त्याच्या पुढे मी बोलतो की बरीच लोक आहेत जवळचीच, लांबचं कोणी नाही, सगळे जवळचेच, सगळे बोलतात की तो यूट्यूबमधून काय कमवलंस. तर मला गर्वाने आणि हक्काने सांगायला आवडेल की मी अशी माणसं कमवलीत यूट्यूबमधून. बरं, आता शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला दोघांना विचारतो, तुम्ही कोणीही उत्तर द्या. पहिली गोष्ट तर अनेक लोक तुमचे सबस्क्रायबर्स वगैरे सगळेच तुमच्या राईडची वाट पाहत आहेत की कधी दादा आणि ताई हे सोबत राईडला जाणार आहेत. तर ती राईड पहिली आता होणार कधी आहे ते पहिलं सांगा मला. लवकरच, या इयर एंड पर्यंत तरी आमचा ट्राय आहे की छोटी का होईना पण एक बाईक राईड करायची. ती पण वाट बघते खाली, तुम्ही बघितली बाईक पाहिलीत आता आला तेव्हा. हो. आणि आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला दोघांनाही विचारतो, तुम्ही कोणीही उत्तर द्या की दादा आजकालच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की डिवोर्स आणि मॅरेज हे आता इतकं एकजूट झालेलं आहे. आधी फक्त लोकांना मॅरेजच माहिती होतं, डिवोर्स माहिती नव्हता, पण आता डिवोर्स चांगल्या प्रकारे माहिती व्हायला लागलेलं आहे. तेव्हा या काळामध्ये सुद्धा एक चांगलं आपलं नातं जपावं किंवा चांगलं आपलं नातं निभवावं आपल्या पत्नीनं किंवा आपल्या पतीनं, यासाठी दोघं मिळून तुम्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल बरं? मी तर एकच सांगेन, कधी कुठली सिच्युएशन येऊ दे, वेदर इट्स गुड ऑर बॅड, चांगल्या सिच्युएशनमध्ये सगळे सोबत असतात, पण तुम्ही तुमच्या पार्टनरला वाईट सिच्युएशनमध्ये कधीच एकटं नाही सोडलं पाहिजे, त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. कारण की बैलगाडी
जी आपली असते ती एका चाकावर कधीच चालत नाही, त्याला 2 चाकांचीच गरज असते. आणि तुम्ही नवरा बायको म्हणून एक पूरक असता आणि दोघं तुम्ही पूर्ण शून्यातून सुद्धा विश्व उभं करू शकता. आणि त्यामुळे एकत्र राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कधी एकमेकांचा हात सोडू नये असं मला खूप वाटतं. आणि जसं की आपण 7 फेरे घेतो आणि त्या 7 फेऱ्यांचं 7 जन्मांचं नातं असतं आणि मग आपण एका कुठल्या पर्टिक्युलर सिच्युएशनमुळे नाही सोडलं गेलं पाहिजे ते. आता बऱ्याच गोष्टी असतात, पण जसं की हॉस्पिटलची सिच्युएशन होती, बरेच जण मला त्या फेजमध्ये बोलले की तू जे करते ते कदाचित कोण करणार नाही. एक आफ्रिकावरून एक लेडी आली होती तिथे, मी अनवाणी होते 1 महिनाभर. तेव्हा तिने विचारलं वाय यू डोंट वेअर द फुटवेअर्स अँड एव्हरीथिंग, का अशी आहेस? तर मी तिला सांगितलं की मी माझ्या हजबंडसाठी प्रे केलेलं आहे आणि मग मी इथे नाही घालणार आहे पूर्ण 1 महिनाभर. मग तिने सुद्धा कौतुक केलं की अशी बायको कदाचित आमच्या इकडे कोण मिळणार नाही की जी तिच्या हजबंडसाठी एवढं करेल. आणि खूप छान वाटलं त्यावेळेस मला. एक कुठेतरी बोलतात ना पॉझिटिव्हिटी मिळत होती की मी ते करते ते योग्य आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत, कारण की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याला वाचवण्यासाठी जे काही पॉसिबल होतं, जे काही शक्य होतं ते मला करायचंच होतं आणि मी ते करायचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि बाकी सगळी आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे. आता तुम्ही एज्युकेशनबद्दल बोललात, तर एज्युकेट तर आम्ही आहोतच, बट त्यासोबत ही तितकीच संस्कारिक आहेत. खूप छान संस्कार आहेत तिचे आणि या फेजमध्ये तिच्या एज्युकेशनपेक्षा जास्त तिचे संस्कार कामी आले आणि म्हणून आम्ही आज सोबत आहोत एकत्र. तर माझं आत्ताच्या युथला हे सांगणं आहे की सध्याचं जे बाहेरचं वातावरण बघता, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणा किंवा आत्ता जी लग्न झालेली मंडळी आहे, तर कसलंही भांडण झालं किंवा क्षुल्लक कारणावरनं देखील एकदम टोकाचा निर्णय घेतात आणि वेगळं होतात. तर माझं आता तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे की आत्ताचे तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असा किंवा लग्न झालेली मंडळी असा, तर सध्या बाहेरचं वातावरण बघता सगळीकडेच हे वारं पसरलंय की जरा खटका उडाला की वेगळं होणं हा एकच पर्याय आपल्याला दिसतो. पण आपली संस्कृती काय म्हणते? आपली संस्कृती हे जोडण्याची आहे, ना की तोडण्याची. आता यावर तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं झालं ना, तर आपली सीता माता अनवाणी पयानी रामांसोबत 14 वर्ष वनवास केला. मग यावरच तुम्ही शिका की नातं निभवायचं असतं की तोडायचं असतं. तर मंडळी, असा होता व्हिडिओ आजचा. फार अगदी इमोशनल झालं होतं सगळं वातावरण, पण आम्ही ते जास्त इमोशनल होऊ दिलं नाही, कारण आम्हाला ॲक्च्युअल स्टोरी जी आहे ती तुमच्यासमोर आणायची होती. आणि खरंच आहे, स्वामींना मनातून जर इथून प्रे केला आपण किंवा त्यांना जर इथं ठेवलं ना, ते नाहीत कमी पडू देत, काहीच कमी पडू देत नाहीत. आणि त्यातली त्यात देवापेक्षा संताचं अंतकरण हे अत्यंत मृदू असतं. म्हणजे संतांना आई त्याच्यामुळे तर म्हणतात ना, कारण त्यांचं अंतकरण म्हणजे आईसारखं असतं. आणि ज्याप्रमाणे स्वामींनी हे सगळं पुढं होऊन ताईंकडून करून घेतलं किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की आपण म्हणतो की बाबा मला अनुभव येत नाही वगैरे वगैरे. येतो अनुभव, कदाचित आज अनुभव येत नाही, ठीक आहे, पण भविष्यात काहीतरी एक मोठं संकट असेल ना, त्यावेळेस स्वामी साथ देतील, त्यावेळेस अनुभव येईलच ना. या हेतूला पुढे ठेवून आपण भक्ती सुरू ठेवलीच पाहिजे. मग तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती. तर असो, व्हिडिओचा उद्देश हाच होता, कशा प्रकारे एक स्त्री आपल्या पतीविषयी समर्पण ठेवू शकते आणि त्याच्यामध्ये जर आशीर्वाद संतांचे आणि देवाचे असतील तर या काळातही सीतेसारखी आणि श्रीरामासारखी जोडी होऊ शकते. रामकृष्ण हरी.